Fresh juice for you guys. Sure. Thank you. Welcome. Yeah, thank you. Welcome. Thank you. Welcome. संगीता नहीं आली? I think she must be on the way. Oh. Tanya, why don't you sit? Okay. Sit there. Yes. My God. Every time. ओके गाईज, मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला खायला काय बरं आवडेल? आय मीन, मी खायला काय बनवू तुमच्यासाठी? This is not done, Tanya. I mean, half of the time you are spending in kitchen only. What do you want to prove? Huh? You are typical Bharatiya Nari. एक्सक्यूज मी डिअर, मी हिंदुस्तानी नारी आहे, पण टिपिकल हिंदुस्तानी नारी नाहीये. तरीच 3 बॉयफ्रेंड चेंज करून झालेत, पण कुणाशी सिरियस नाही झाली. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन सूचक की कोणी क्लिकच नाही झालं. अंडरस्टँड? या माझा चान्स गेला. लागलाच कधी होता? Tanya, you are lucky enough. ते कसं? ते कसं म्हणजे काय? लंडन मध्ये आल्या तुझ्या मॉम डॅडने तुझ्यासाठी इतका चांगला फ्लॅट, गाडी, सगळं काही तयार करून ठेवलंय. यू हॅव एव्हरीथिंग. आणि IT कन्सल्टंट झाल्यानंतर तुझ्याकडे एक चांगला जॉब पण आहे. इज इट? That's all. Exactly. Hi Tanya. Hello everyone. Hi. Hello. How are you? Good. How are you? Fine. Meet my friend Sunny. Sunny, this is Tanya. हाय सनी. हाय. तुम्ही सगळे बसा, मी काहीतरी घेऊन येते आपल्या सगळ्यांसाठी. बाहेर जाऊया खायला. Wow, that sounds nice. And guys, one more thing. आजच्या जेवणाचं बिल सूचक देणार आहे. नाही काही क्लिक नाही झालं. Come on यार. गंमत केली यार. ओके. ओके. अच्छा, मी चेंज करून येते. Alright. गाइस, मी आलेच. अगं बाळा, हे स्वेटर घेऊन जाणार. लंडन मध्ये यापेक्षा चांगले स्वेटर मिळतील. ओफो मॉम, तुला तर माहिती आहे ना की मी माझ्या वस्तूंबाबत किती पजेसिव्ह आहे. अच्छा बाळा, सगळं लक्ष अभ्यासात ठेव. लंडनच्या रंगात रंगून जाऊ नकोस. मुलांची मैत्री जरूर कर, पण लग्नाच्या भानगडीत पडू नकोस. तुला तुझ्या करिअरचा विचार करायचा आहे. तुला तानिया दिवाणची ओळख निर्माण करायची. डोंट वरी मॉम, जे तुझ्या मनात आहे तसंच होईल. बराच वेळ लावला ना. तानिया, कुणी क्लिक झालं का? नॉट येट. थँक गॉड. वाव, अमेझिंग. Tanya. Hey, give me a nice pose. ओके. Good. थँक यू. Thank you. एक मिनिट. काय thank you? अगं ही तर What? pose होती. What about smile? Give me a smile यार. That's it. अजून एक वेगळी pose. No. एक pose, please. Come on. Tanya, please. One more.
That's better. Yeah. बाय. आणि थांब. That's better. Yeah. एक मिनिट. ओके. एक मिनिट. एक लास्ट प्लीज. सेम प्रोफाइल. वेट. ग्रेट. बरं तर आता तो मर्लिन मनरो सारखा स्कर्ट करून सॉरी आय एम गोइंग टू किल यू. पण कॅप्चर तर झालाय. तुझा स्कर्ट उडत होता. पण तानिया, थँक यू सो मच. The pleasure is all mine. Obviously, especially for that Marilyn Monroe. Oh, shut up. You know, Sunny, तू माझं घर इतकं छान सजवलंयस ना. काय बोलते? Well, you are a very, very creative person. प्रत्येक गोष्टीत तुझी क्रिएटिव्हिटी दिसून येते. ती तर दिसतेच आहे. पण याच्या मागचं कारण काय माहितीये तुला? तानिया, तुझ्यामुळेच ही क्रिएटिव्हिटी आली. Really? Absolutely. मस्कर नाही करत आहे. Thank you. You know, बोल Sunny, ना. जेव्हापासून तू माझा रूमपार्टनर झालास ना, तेव्हापासून माझं घर चमकायला लागलाय. आय एम सॉरी. ओ गॉड, आय एम सॉरी. याच्या पुढे नाही चमकवणार. तुझी थँक्स बोलण्याची पद्धत ही असेल ना. नाही, मला असं म्हणायचंय की तुझ्यात इतके सगळे गुण आहेत. अच्छा? सी, यू आर अ फोटोग्राफर, हा? यू आर अ पेंटर, येस. यू आर मेन गोष्ट तर विसरलीस. हृदय चोरणारा विसरलीस ना. मग लाईफ पार्टनर होण्याचा विचार करतोस की काय? वेड्या झालात का मॅडम? ना 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 ना. नेवा 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 नेवा. बघा मॅडम, ही तर चूक मी जीवनात कधीच करू शकत नाही. माहितीये का? कारण ज्या दिवशी लाईफ पार्टनर बनवेन ना, त्याच दिवशी लाईफचा दी एंड होणार. Hey, now I'll show you one better thing. What? चल ना, what काय? चल. Oh, Sunny. तुमची फेवरेट डिश मॅडम? छोले भटुरे? नाही, भटुरे छोले. Oh, stop this. बस ना. Thank you, my God. This is great, Sunny. एक गोष्ट सांगू? कधीपासून तूच तर बोलतेस. You are a very lovely person. अच्छा? बघ ना, माझ्यासाठी जेवण बनवतोस, माझं घर सजवतोस. आता पुरे. इतकं जास्त कौतुक करू नको, पचणार. आता हसतच राहण्यास आहे की खाणार पण आहेस? मी खाणार आहे. हा. माझी पूर्ण खात्री होती की आपलं दर्शन मला इथेच होईल आणि ते पण तानियाच्या फोटो बरोबरच. आता एका फोटोने काय होणार आहे? मी आपल्यासाठी पूर्ण अल्बमच आणलाय. पूर्ण अल्बम घे आणि जोर जोरात रड. ठीक आहे? वेळ केव्हा निघून गेला समजलंच नाही. बघा ना, कालचीच तर गोष्ट आहे जेव्हा आपली तानिया पूर्ण घरभर हुंदडायची. हो अवनी, जेव्हा ती छोटीशीच होती तेव्हा आपण नेहमी विचार करायचो की केव्हा मोठी होईल, केव्हा मोठी होईल, लवकर मोठी होऊ दे, नाही? आणि आज जेव्हा ती मोठी झाली तर हजारो मैल दूर लंडनला आपल्याला सोडून गेली. अवनी, जीवन प्रगती करत असतं. आपण तिला चांगलं एज्युकेशन दिलं, तिचं चांगलं पालन पोषण केलं आणि आज बघ किती छानपैकी नोकरी आहे तिच्याकडे, किती संपत्ती आहे तिच्याजवळ. हे सर्व असून सुद्धा स्त्रीच्या जीवनात एक असा टप्पा येतो जेव्हा त्यात स्थैर्याची गरज असते. आणि आपली तानिया
आज जीवनाच्या त्याच टप्प्यावर आहे, म्हणूनच जरा जास्त चिंता वाटते. अवनी, आजकालचे तरुण आपल्या भविष्याचा खूप विचार करत असतात. ते आपल्या काळातील लोकांप्रमाणे नाहीयेत. कशी लाजायचीस तू? सोडा ना, काय वागणं तुमचं? काय करताय तुम्ही? माझी नक्कल करता. पण आपण ही गोष्ट पण नजरेआड करू शकत नाही ना. आज वयाच्या या टप्प्यावर तुम्ही माझ्यासोबत आहात. उद्या जेव्हा तानिया या टप्प्यावर पोहोचेल तेव्हा तिचं पाऊल वाकडं पडेल. नाही अवनी, त्याने अशी नाहीये. ती खूप मोकळ्या विचारांची आहे. आता बघ ना, किती चांगली पोस्ट आहे तिची, किती छान घर आहे तिचं लंडनमध्ये. तर मग तिचे मित्र पण चांगलेच असतील ना. तुला तर नाही आता. थांब, 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 थांब. आता कुठे जाशील? Oh God! बापरे सनी, बापरे. फोन आलाय. फोन खड्ड्यात गेला यार. फोन आला, फोन आला. फोन कट कर. हॅलो. हॅलो बाळा, कशी आहेस? अगं कट कर ना. एक मिनिट. Who's it? हॅलो मॉम. बाळा, ते तुझ्यासोबत तिथे खोलीत कोण आहे? कोणी नाही मॉम. अगं तो टीव्ही ऑन आहे ना, त्याचाच आवाज येत होता. टीव्ही. बघ बाळा, इमोशनल इन्व्हॉल्वमेंटमुळेच ना करिअर खराब होऊन जात. जर तिथे कुणी नसेल तरच चांगलंय. समजलं मॉम. आफ्टर ऑल आय एम युअर डॉटर मॉम. आणि मॉम, क्लिनिक कसं चाललंय? खूपच छान चाललंय. दिवसेंदिवस पेशंट वाढतच चालले. का नाही वाढणार मॉम? माझ्या मॉम सारखे डॉक्टर असूच शकत नाही. अच्छा बाय बाळा, माझी गोष्ट लक्षात ठेव. आता एवढा उशिरा कोण असेल? माहित नाही. अरे जा बघ. मी बघून येते. Mom, Dad, what a surprise! Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Tanya. Happy birthday to you. बघ बेटा, आम्ही तुझ्या बर्थडे साठी काय गिफ्ट आणलंय. आय विल जस्ट शो यू. अरे इथे आत तर चला जाऊया. लेट्स गो. Absolutely, Dad. विचार कर काय असेल. विचार करतेय. अरे बापरे, मी तुला गिफ्ट दाखव. अरे बापरे. गेस आम्ही काय आणलंय? कोण आहे तानिया? तनु, हा कोण आहे आणि यावेळी तुझ्या बेडरूम मध्ये काय करतो? मॉम, हा सनी आहे आणि हा तर त्याच्या घरीच निघाला होता ग. मला बावळट नको समजूस. हा, मी तुला सांगितलं होतं ना, या भानगडीत पडण्याची काही गरज नाहीये. अवनी, जस्ट रिलॅक्स. शांत हो बघू. आणि आता काही लहान नाही रे. तिला आता जगावं कसं हे कळतंय. ती जगण्याच्या नाही मरण्याच्या वाटेवर चाललीये, ज्यात फक्त घुसपटण्याशिवाय काहीच मिळणार नाही. त्याला इथून जायला सांग.
मॉम मॉम प्लीज माझं म्हणणं ऐकून तर घे. हा हा माझं इथून जायला सांग त्याला. मॉम तू तर प्लीज गो. तानिया, त्याला सांग की जा इथून. जा. ऐकलं नाहीस तू? मॉम तू सनी बरोबर असं वागायला नको होतस. जेव्हा मुलीचं भविष्य टांगणीला लागतं ना, तेव्हा आईला असंच वागावं लागतं. मॉम तनु, तू पुढचा विचार कर. मला नाही असं वाटत की तू डिप्रेशनची रुग्ण व्हावीस. डोंट वरी मॉम, मी पूर्ण बरी आहे. तू तिशीची झालीयस आणि तिशीची होता होता स्त्रीच्या जीवनात स्थैर्य आलंच पाहिजे. मॉम 30 हे काय जास्त वय आहे का? आणि तसंही आजकाल 40व्या वर्षी आयुष्याला सुरुवात होते. स्त्रीच्या जीवनाची सुरुवात जर तिशीपर्यंत झाली तर चांगलंच असतं, नाहीतर प्रेग्नन्सीत प्रॉब्लेम्स होतात. कम ऑन मॉम, डोंट जोक. मला माहिती की तू गायनोकॉलॉजिस्ट आहेस. बाळा, आयुष्य म्हणजे मस्करी नाहीये. मी एक डॉक्टर म्हणून नाही तर एक आई म्हणून तुझ्याशी बोलतेय. आणि मला असं वाटतं की माझ्या मुलीनं लवकरात लवकर लग्न करावं. यू आर इन अ राईट एज. तानिया, बेटा तुझी आई अगदी योग्य बोलते. हे बघ, जी मजा बंधनात असते ना, ती स्वातंत्र्यात नसते. जस्ट थिंक अबाउट इट. माय स्वीट हार्ट. Yeah. यू आर अ व्हेरी व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन. प्रत्येक गोष्टीत तुझी क्रिएटिव्हिटी दिसून येते. यू आर अ फोटोग्राफर, यू आर अ पेंटर, यू आर अ मेन गोष्ट तर विसरलीस. हृदय चोरणारे विसरलीस ना. हॅलो.
व्हेरी व्हेरी सॉरी सनी. ऍक्च्युली मॉमने तू तुझ्या मॉमला समजावू शकत नव्हतीस का? सनी सनी तू मॉमला ओळखत नाहीस. तिला नाही समजत. एनिवे हे सी व्हॉट आय हॅव गॉट फॉर यू. अ लवली गिफ्ट. सनी घरी चल ना प्लीज. एक मिनिट तानिया, एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक. मी एका लहान मुलीसोबत नाही राहू शकत. इज दॅट क्लिअर? व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन मीन्स व्हॉट? तानिया, मला वाटलं तू एक मॅच्युअर्ड मुलगी आहेस, स्वतःचे निर्णय स्वतःच घेतेस. पण तू तर अशांपैकी आहेस जे आपल्या आई वडिलांचं बोट धरून चालतं. लुक सनी. हे हाय स्वीटी, लुक्स नाईस. ओह, तर हे कारण आहे तुझ्या न येण्याचं. हं? तानिया, मी माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगतो आणि मला माझं स्वातंत्र्य प्रिय. एम आय राईट? माझ्या पायांवर लोळणारा तू क्षणातच बदललास. तू केव्हापासून टिपिकल इंडियन वुमन सारखी बोलायला लागलीस? काय माझ्या आधी तुझे बॉयफ्रेंड नव्हते? तुझे संबंध नव्हते? ना सो चूहे खाके बिल्ली आज को चली. प्लीज शट अप. जस्ट शट अप अँड गो टू हेल्प. काय समजत होते मी तुला आणि तू कसा निघालास? व्हॉट एव्हर हॅपन्स हॅपन्स फॉर द बेस्ट. चांगलं झालं मी जस्ट गो टू हेल्प. एक मिनिट, तुझं गिफ्ट घेऊन जा. डॅम यू. सॉरी तनू, त्या सनीशी ओळख करून दिली नसती तर तुझ्या बाबतीत हे घडलं नसतं. Forget it. I think जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. दॅट्स वंडरफुल ब्रेव गर्ल. एनिवेज, उद्या माझ्या घरी एक छोटंसं गेट टुगेदर आहे. सगळे लंचसाठी येणार आहेत. तू आलंच पाहिजेस. ओके. ओ माय गॉड, खाली बसलास. इंग्रजांनी बघितलं तर? बघितलं तर काय? आज खरंच मला असं वाटतंय की मी हिंदुस्थानात उभा आहे. संगीता, एक चमचा दे प्लीज. ओ माय गॉड, चमचा? चमचा? अरे हाताने खा ना. चमच्याची काय गरज आहे? ओके. हागे. थँक्स. तानिया,
ओ माय गॉड, तानिया तू तर कधी हातानं खात नाहीस आणि आता जेव्हा जाग येईल तेव्हाच उजाडलं. आणि असं पण जे काम हाताने होऊ शकतं त्याला चमच्याची काय गरज आहे? बघा, हाताने जेवण्याचे 10 फायदे आहेत. एक तर चमचे घासावे लागत नाही, आणि दुसरं असं की साबण आणि वेळेची बचत. अच्छा तोहीन, टेल मी वन थिंग, तू लग्न करणार आहेस की नाही करणार? अरे बाबा नक्की करणार. बायकोचा ओरडा ऐकायला तर तरसलोय. पण मग लोक तर म्हणतात की लग्नानंतर आयुष्य संपून जातं. नो 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 नो, माझं लाईफ तर लग्नानंतर सुरू होईल. वा वा. आयुष्यात अशी चूक कधीही करणार नाही. ज्या दिवशी लाईफ पार्टनर बनवला ना, समजा त्या दिवशी लाईफचा दी एंड झाला. बायकोचा ओरडा खायला तर तरसलोय. तू तिशीची झाली आहेस तनू, आणि तिशीची होता होता स्त्रीच्या जीवनात स्थैर्य आलंच पाहिजे. मी माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगतो, आणि मला माझं स्वातंत्र्य प्रिय आहे. माझं लाईफ तर लग्नानंतर सुरू होईल. मला असं वाटतं की माझ्या मुलीनं लवकरात लवकर लग्न करावं. यू आर इन अ राईट एज. Nice party. Thanks. Oh, really? ए तानिया, have it. No thanks actually. जर मी प्यायली ना तर मी बेशुद्ध पडेन. अरे शुद्धीत कोणाला जायचंय? कम ऑन, हॅव इट. No 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 thanks. कमान यार, हे लंडन आहे, इंडिया नाही. I'm very sorry. Please. अरे कम ऑन. Come on guys. अरे Come on. सूचक It's sorry. सूचक सूचक प्लीज यार. जर मी माझ्या बायकोला कधी पाजत नाही तर तू कसं पाजू शकशील? बायको? हो ऑफकोर्स बायको. तुला नाही माहित, परवाच आमचं लग्न झालं. उद्या तर BBC न्यूजवर पण बातमी आहे. राईट डार्लिंग? आणि सूचक, का कोणाच्या कल्चरला बदनाम करताय? लंडन मध्ये पण स्त्रियांना तोच मान असतो जो आपल्या देशात आहे, इंडियात आहे. राईट? सूचक, देश बदलल्याने नाती नाही बदलली जात. बहीण बहीण असते
आई आई असते आणि पत्नी पत्नी. राईट डार्लिंग? या चलूया. हं. चल कम ऑन. बहीण बहीण असते, पत्नी पत्नी असते. त्याने पण हेच सांगितलं ना. तू काय नवीन सांगितलंस? चल पार्टी एन्जॉय करूया. कम. हाय. एक्सक्यूज मी, हा काय वात्रटपण आहे? आय एम सो सॉरी तानिया. आता जर मी खोटं बोललो नसतो तर त्या लोकांनी तुला जबरदस्ती पाजलं असतं. आणि काय ना की ते लोक 4 लोक होते. जर दोघे असते तर मी पण यू सी सॉरी टू हर्ट युअर फिलिंग्स. इट्स ओके, मला समजतंय. थँक्स. यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू. ओकेजनल. थँक्यू. इट्स ओके. थँक्यू. तानिया, असं तर मला खूपच छान वाटतं पण सगळे लोक बघतायत. थँक्यू. ओ माय गॉड, आय एम सॉरी. चहा. हॅलो. मॉम, हा बाळा बोल. मॉम, तुला वाटत होतं ना की माझ्या जीवनात स्थैर्य यावं? हा. ते स्थैर्य आलंय मॉम. हो, कोणी क्लिक झालं का? आणि त्या स्थैर्याचं नाव आहे तुहीन.